मेहता का उल्टा चष्मा. सगळे का ओरडतात? बोला. कमाल आहे बाबा. भाऊ भिडे, अरे आम्ही सगळे इथे टेन्शन मध्ये आहेत आणि तू आरामात चहा पितो. अरे पण झालं काय? भिडे भाऊ पाणी गेलंय. पाणी गेलंय? हा जरा बघ. ए असं कसं पाणी जाऊ शकतं पण? ओ भिडू, ओय तू पाणी बंद केलंयस का? अरे नाही नाही सोडी, मी कशाला पाणी बंद करेन? मी पाणी बंद नाही केलंय बाबा. मग त्या अब्दुलला माहित असेल. हो नाही नाही त्याला पण माहित नसेल कारण तो बाजारात गेला, त्याचा फोन आला होता मला. सकाळी सकाळी पाणी कसं गेलं बाबा? ही तर चुकीची गोष्ट आहे भिडे मास्तर. मग काय हाल झालेत, मला पण भूक लागलीये. हो भिडे भाऊ, अचानक पाणी कसं बंद होऊ शकतं? तारक तर अर्धवट आंघोळ करून बाथरूम मध्येच बसलेत, कधीपासून ओरडतायत. अहो आपल्या घरात पण पाणी येत नाहीये. बघा सवारी सवारी केटलं काम आहे आणि किचन मध्ये ते सगळं काम तसंच्या तसं. बरोबर आहे सोनिये. ओय ऐकलंस भिडू? काय? ओय सकाळी सकाळी किती कामं असतात. स्वयंपाक घरात कामं सगळी तशीच पडली आहे. ओय मला एक गोष्ट सांग, पाणी गेलंच कसं? हो भाऊ, या पाण्याशिवाय सगळ्यांची दुनिया चालून गेलीये. बरोबर. आत्माराम, अरे तुला पाण्याची टाकी भरून ठेवायला पाहिजे होती ना. हा अरे अय्यर, पाण्याची टाकी तर भरलेलीच आहे. तर मग पाणी काय येत नाहीये? नाही माहित नाही मला. माहित नाही? अरे माहित नाही म्हणजे काय बाबा? तू अशी बेजबाबदार उत्तरं कशी काय देऊ शकतोस? तुला माहित असायलाच हवं. ओय करेक्ट आहे भिडू, तू आमच्या गोकुधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहेस. तुला माहित असायलाच हवं. तुला माहित असायला हवं ना. शांत राहा तुम्ही सगळी लोक, टेन्शन घेऊ नका. मी चेक करतो पाणी का गेलंय ते. 2 मिनिटात कळेल आपल्याला. मी जातो गच्चीवर आता. थँक्यू भिडे भाऊ. आता 2 मिनिटात पाणी आलं तर बरं आहे. जर का मुलीकडचे आले मला बघायला तर काय विचार करतील की मी ते या अशा सोसायटीमध्ये राहतो जिथे कधीच वेळेत पाणी येत नाही. अरे बाबा, कोणाचं काय? हे सकाळी सकाळी पाणी गेलं ना तर सगळीच कामं राहून जातात. हे अचानक पाणी कसं काय गेलं? थोडं असं असं करा ना. हो. हे काय करतोस जेठ्या? तेच बापूजी, जे ठरलं होतं ते पाईप मध्ये तार टाकून कचरा साफ करण्याचा प्रयत्न करतोय. निघाला कचरा निघाला? नाही बापूजी, ती तार पाईप मध्ये अडकली. एक काम सुद्धा तुला नीट करता येत नाही ना जेठ्या? मी काय करू बापूजी, माझं नशीबच असं आहे. मला सगळी कामे पूर्ण मन लावून निश्चयाने चांगल्या प्रकारे करायची असतात, पण काही ना काहीतरी गडबड होऊनच जाते बापूजी. तू बाजूला हो, मी करतो. नाही अरे नको नको बापूजी, ते तुमचं नाटक चालू होईल, मग मी करून टाकतो. अरे माझ्या नाटकाला अजून खूप वेळ आहे, मी लवकर तयार झालो होतो. तू हो ना बाजूला, मी करतो. बसलो, मी करतो. काय हा, करू तू उभा राहा. समजत नाही. कमाल आहे अरे कमाल आहे. हे सगळे बॉल कोणी बंद केले? काय सांगू भिडे, आमच्या बाथरूमचा नळ आहे ना, त्याला पाणी 2 दिवसापासून एकदमच बारीक बारीक येतंय. हो 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 हो, हा जेठालाल पण ना स्वतःच्या घरचा पाईप साफ करण्याच्या नादात सोसायटीचे सगळे वॉल बंद करून टाकले. कठीण आहे हा माणूस. ही कसली तार तू माळ्यावर ठेवली होतीस? अशी कुठे तार असते? कुठेही फसता. अरे जेठ्या, एक काम सुद्धा तुला धड करता येत नाही. अरे टेरेसचा वॉल पण तू नीट बंद नाही केलास. अरे बापूजी, मी बंद केला होता. एकच काय, जितके वॉल होते ते सगळे बंद करून टाकले अरे होते मग मी. हे पाणी कुठून येतोय? हिमालयाच्या कुशीतून. अरे जेठ्या, जेठ्या, अरे जेठ्या, अरे सांभाळून. सांभाळून बापूजी. जेठ्या, अरे बंद कर, बंद कर. अरे बंद कर ना. अरे बापूजी बंद.
अरे बापूजी बिचारे दोनदा तयार झाले आणि दोन्ही वेळेला भिजले. सॉरी. बापूजी पप्पा तुम्ही वरचा वॉल बंद केला होता, मग हे पाणी कुठून आलं? वाटतंय कोणीतरी वॉल पुन्हा चालू केले आहेत. कोणी चालू केले? मला काय माहित. अरे मग माहित करून घे. पाणी आलं. हा, आलं. हा पाणी आलं. अति भाऊ पाणी आलं. आता दाढी करून घ्या तुम्ही. हो हो करतो. पण भिडे मास्तर हे पाणी बंद का झालं होतं? हा. अरे या जेठालालने गच्चीवर जाऊन सगळ्यांचे वॉल बंद करून टाकले होते. अरे अरे कोणी पाणी चालू केलं? माणुसकी म्हणून काही गोष्ट आहे की नाही? आम्ही तिघेही भिजून गेलो. अरे बाबा आधी तू सांग, टेरेसवरचे वॉल तू बंद केले होतेस का? हो मी बंद केले होते. या भिडेला मी सांगितलं की आमच्या त्या बाथरूमच्या नळामध्ये पाणी खूप बारीक बारीक येतंय, तर त्याने मला ही कल्पना सुचवली. अरे बाबा भिडे, तू अशी कल्पना सुचवतोस का? हा? अरे ओय, काय यार भिडू, हा? तू सांगितलं होतं त्याला, तुला तू करणारच ना. तूच केलंस तू. सगळ्यांनी आधी माझं ऐकून घ्या. जेठालाल मी तुला वॉल बंद करण्याची कल्पना सुचवली नव्हती, प्लंबरला बोलवण्याची कल्पना सुचवली होती. अरे बाबा प्लंबर आला असता तरी त्याने तो पाईप साफ करण्यासाठी वॉल तर बंद केलाच असता ना. पण जेठालाल तुला वॉल्व बंद करायचा होता तर अगोदर सांगायचं होतं. मग हो माहितीये सकाळी सकाळी किती कामं असतात. माझे तर कपडे धुवायचे पण बाकी आहेत आणि मला तर सगळी कामं स्वतःच करावी लागतात ना. बापूजी बरोबर आहे. मी तर शेविंग सुरूच केली होती आणि पाणी गेलं आणि अजून माझा नाश्ता पण बाकी आहे. माहिती का जेठा भाऊ, तारक तर अंघोळीला गेलेले आणि अचानक पाणी गेलं. अरे बापरे. सॉरी अंजली वहिनी, मी बस थोड्या वेळासाठी वॉल बंद केले होते. काय आहे, खाली येऊन ते नळ खोलून पाईप साफ करून पुन्हा वॉल खोलून टाकणार. आम्ही नळ खोलून पाईप साफ करायला जातच होतो तेव्हाच पाणी चालू झालं आणि आम्ही तिघे भिजून गेलो. हे बघा, अरे 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 कोणी चालू केला हा वॉल? या भिडूने. अरे भिडे, जेव्हा तुला वॉल बंद दिसला तेव्हा तू समजून जायला हवं होतं ना की माझ्या घरी त्या पाईपचं काम चालू आहे बाबा. हा हे बघ बघ, तुझ्यामुळे बापूजींना सर्दी झाली. हो सॉरी गॉड ब्लेस यू बापूजी. आय एम सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. सॉरी बापूजी, मी लगेच तुम्हाला औषध देतो, तुमची सर्दी बरी होईल. हा नको नको हाती भाऊ, थँक्यू. ते आता मी बापूजींना तो आल्याचा गरमागरम चहा पाजला ना तर जरा ऊब येईल, म्हणजे त्यांना बरं वाटेल. हो ते पण बरोबर आहे. पण जेठाप्रा एक गोष्ट सांग, जर पाण्याची लाईनच बंद करायची होती तर तुझ्या बाजूची करायची ना. सगळ्यांचं पाणी बंद का केलंस यार? बरोबर आहे. अरे भाऊ, माझ्या घरात कोणत्या वॉलने पाणी येते मला माहित नव्हतं, त्यासाठी मी सगळेच वॉल बंद करून टाकले. हो. जेठा भाऊ, तुम्ही अब्दुलला सांगितलं असतं त्याने केलं असतं. हाती भाऊ, मी अब्दुलला फोन केला होता पण तो बिचारा बाजारात खरेदी करायला गेला आहे. काय बोलताय? अब्दुल भाई तर इथेच आहे. ए अब्दुल, अरे मी फोन केला तर मला सांगतोस की मी बाजारात आहे, खरेदी करतोय, पण तू तर इथेच आहेस भाऊ. अरे जेठा भाऊ, जेव्हा तुम्ही फोन केला होता तेव्हा मी बाजारातच होतो. हे बघा आत्ताच बाजारातून आलोय. चल भाऊ, काही हरकत नाही. आता आलायस तर जरा गच्चीवर जाऊन ती आमच्या घराची जी पाण्याची लाईन येते तिचा वॉल बंद कर ना भाऊ हा प्लीज. हा आता करून हो टाकतो. थँक्यू. लवकर हा. हा अब्दुल, तुला माहिती आहे ना कुठला बॉल आहे जेठालालचा? हा बेडा भाऊ, मला माहिती आहे. हा सॉरी हा, तुम्हा सगळ्यांना आमच्यामुळे जो त्रास झाला त्याच्यासाठी माफी मागते. नाही दयावहिनी. कम ऑन दयावहिनी, असं होतं. ओ नाही दयावाहिनी, ओ असं नका म्हणू. ओ पाणी नसतं आलं तर अशीच प्यायलो असतो. काय सोनिये? ए, काय बोलतोयस तू? ए काही नाही यार, अरे खूप कामं पडली आहे. चल सोनिये, चल लवकर आटपूया. चला बापूजी, तुम्हाला गरमागरम आल्याचा चहा बनवून देते. हो बापूजी, तुम्ही कपडे बदलून घ्या, तुम्हाला नाटक बघायला जायचं आहे ना, उशीर होत असेल. हा चला आणि चला. टपूचे पप्पा, तुम्ही पण आंघोळ अरे करा. काय आंघोळ करा, बघितलं नाहीस किती पाणी उठलंय माझ्या अंगावर? एकाच वेळेला एका आठवड्याची आंघोळ झालीये माझी. काही हरकत नाही, मग तुम्ही तयार व्हा, मी चहा नाश्ता. हो चल बाई चल. हा चला जेठा भाऊ, निघतो मी. अरे काय झालं अब्दुल, झाली नळाची फिटिंग? हा ठीक झालं. बस चहा पिऊया. नाही अरे जेठा नको भाऊ, नको काय, चल ये बस. अरे. तू पण काय, बस. हा काय तू पण. अरे दया, आले हा चहाण अब्दुल साठी. अब्दुल भाऊ एक. थँक्यू. हा अब्दुल भाऊ, तर नळ खट्ट लागला ना? हो दया वहिनी, आता जिथपर्यंत पोहोचली तिथपर्यंत मी पाईप साफ केलाय आणि मग मी नळघट्ट लावलाय. जेठा भाऊ, पण पाणी अजूनही बारीकच येत आहे. असं वाटतंय पाईप मध्ये गंज लागलाय.
पूर्ण पाईपलाईन चेंज केली तरच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मला वाटतं. घ्या बोला. सकाळपासून पाण्यासाठी एवढी सर्कस केली तरीही पाणी तर अजूनही बारीकच येत आहे. अब्दुल भाऊ एवढा गरम चहा तुम्ही एकच घोटात प्यायलात. दयाबाई मला एकदम गरम चहा पिण्याची सवय आहे. चला चिडे भाऊ मी निघतो. ओके ओके थँक्यू अब्दुल भाऊ थँक्यू. चिडे भाऊ ती पाईपलाईन नक्की चेंज करा. हा हा ते तर ठीक आहे मी करून घेईन. हा. ओके. हा अरे अरे हॅलो हा रवजी काका बोला. नाही बापूजी आता 5 मिनिटात निघतील. हा नाही नाही ते नाटक सुरू होण्याच्या अगोदर पोहोचतील. हा ओके ओके हा हा. अचानक कचरा कुठून आला. काय झालं? त्या पप्पूचे पप्पा हे काय झालं? माहित नाही मी सोफ्यावर बसलो तर हे पायच तुटले याचे. अरे काय झालं? बापूजी टप्पूच्या पप्पांनी सोफ्याच्या 4 पायांपैकी 2 पाय तोडून टाकले. ए, का? अरे तोडले म्हणजे जाणून बुजून हातोडी घेऊन असे थोडेच तोडले आहेत. मी बापूजी सोफ्यावर बसलो तर आपोआप ते 2 पाय तुटले. अरे पण असा कसा बसलास की पाय तुटले? जसे बसतात तसाच बसलो. असा हा बघा हा मी उभा आहे आणि असा बसलो तर तुटले. मला वाटतं बापूजी हा सोफा आता जुना झालाय म्हणून त्याचे पाय तुटून गेले. बापूजी कुठे गेले? कदाचित नवीन सोफा आणण्यासाठी. पण ते तर नाटक पाहायला जाणार होते ना. घरातलं नळाचं सोफ्याचं नाटक बंद झालं तर बिचारे बाहेर नाटक बघायला जातील ना. जेठ्या हा सोफा उचल. बापूजी सोफा उचलून कुठे घेऊन जायचा? त्याच्यापेक्षा मी सुतारालाच उचलून घेऊन येतो ना. ए, मला म्हणायचंय की सुताराला घेऊन येतो तो इथेच दुरुस्त करून टाकेल. अरे सोफा उचलून कुठे घेऊन नाही जायचंय. इथेच उभा राहून सोफा उचल. का? अरे सांगितलं तेवढं कर ना बाबा. बाजू हो ना दया. सॉरी. हा हा थोडा हात लाव. सुनबाई राहू दे तू राहू दे. अरे उचल उचल. अरे उचल ना बाबा. ठेव. आता तिकडून वर धरून ठेवा असा. हे तर वरच अरे तू थांब. ए पकडून ठेव. हा, हो हो पकडून ठेव. पकडलं. थोडं उचल. थोडं. सोड आता सोड. वा. हा. त्याला सध्या पुरतं तरी काम झालंय. मग आपण सूत्राला बोलवून अरे एकदा तपासून बघूया ना की. कर कर एकदा चल कर. त्याला की नाही बरोबर. हो वा वा बापूजी वा. हो महाराज आता उठा. हा अच्छा चल सध्या पुरतं तरी काम होऊन जाईल. मग सुताराला बोलून दुरुस्त करून घे. हो हो बापूजी. आणि हो आता जरा सांभाळून बसत जा. हा नाही नाही आपण एक काम करूया बापूजी की ते रस्सी इथे बांधून इथे घेऊया. मग काही रस्सी पकडूनच असं बसायचं आणि रस्सी पकडूनच असं उठायचं. मस्करी मस्करी करतोय बापूजी. चल आता मी नाटक बघायला चाललोय. मला उशीर होतोय. हा सुनबाई येतो. हा बापूजी. मस्तच बनवलं ना बापूजींनी. टप्पूचे पप्पा मी काय म्हणते सोफ्याच्या सोबतच डायनिंग टेबल आहे ना याला पण नीट करून घेऊया. का त्याला काय झालं? अरे काय नाही झालंय. हे बघा किती हलते. ए बस बस अरे 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 बस. तोडणार आहेस काय? ठीक आहे बाई ठीक आहे करून घेऊया. टप्पूचे पप्पा हा तुटलेला सोफा तुंबलेला पाण्याचा पाईप आणि या हलणाऱ्या डायनिंग टेबलला पाहून तुम्हाला असं नाही वाटत की पूर्ण घराला दुरुस्तीची गरज आहे? हा वाटतंय तर खरं पण आताच सगळं कसं करू शकतो? अरे टपूचं कॉलेज आता सुरू झालंय. मग आता एक मागोमाग एक सण येतील तर मला दुकानाच्या कामात जास्त लक्ष घालावं लागेल. अशा वेळी घरात रगाडा घालून कसं बसू शकतो आपण? एकदा जरा मोकळा होऊ दे मग एकत्रच सगळ्या घराचं पूर्ण काम करून ठीक घेऊया. आहे. चला जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. हा.
छान झाला, मस्तच करून दिला बापूजींनी. अरे बापरे, खूपच उशीर झाला. अरे बिचारे मेहता साहेब, आज माझ्यामुळे बाथरूम मध्ये आंघोळ करता करता साबणासहित अडकून राहिले. त्यांची क्षमा मागतो. तसं पण उशीर तर झालाच आहे. 2 मिनिटं आणखी उशीर चालून जाईल. बघते मी. अरे जेठा भाऊ, या या या. कुठे आहेत आमचे फायर ब्रिगेडियर साहेब? अरे इथे दिसत नाहीये का? ये भाऊ ये जेठालाल, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे कसली सुप्रभात मेहता साहेब. माझ्या आयुष्यात सुप्रभात कधी होतच नाहीये. का? माझं आयुष्य नाण्यासारखं आहे, ज्याच्या एका बाजूला आहे माझा परिवार, तुम्ही दोघं, दुकान, गोकुळधाम सोसायटी म्हणजे आनंदच आनंद, आणि दुसऱ्या बाजूला सगळे त्रास, तणाव, अडचणी, सुंदर ही सगळी लफडी. जेठालाल, परिस्थितीने तुला तत्वज्ञानी बनवलं. अरे बनवण्यावरून आठवलं की परिस्थितीने तर आमच्या घरचा सोफा पण तोडलाय. काय? खरं तर हे सगळं सोडा, खास करून मी तुम्हाला इथे सॉरी बोलायला आलो आहे मेहता साहेब. माझ्यामुळे तुम्ही बाथरूम मध्ये अर्धवट अडकला होतात. सॉरी. अरे जेठालाल, कमाल करतोस यार तू. सॉरी कोणाला म्हटलं जातं? तो जो रागावला किंवा जो परका असेल. भाऊ ना, मी रागावलोय ना परका आहे. आता मला सॉरी बोलायची काय गरज आहे भावा? मित्रही म्हणतोस आणि सॉरीही बोलतोस. चल दुसरं काहीतरी सांग. दुसरी काहीतरी मेहता साहेब, की जर तुम्हाला ही सगळी साफसफाई करायची होती तर मग तुम्ही आंघोळ का केली? म्हणजे साफसफाई करून झाल्यावर आंघोळ करायची ना. सवय आहे बाबा, काय करू? लहानपणापासून सवय. आधी आंघोळ मग सगळं काम करायचं. हो जेठा भाऊ, तारकला आंघोळीची इतकी सवय आहे की होळीच्या दिवशी पहिल्यांदा आंघोळ, मग होळी खेळतात आणि पुन्हा आंघोळ करतात. नाही चांगली चांगली सवय आहे मेहता साहेब. हा. चालू ठेवा हे भाऊ, अभियान. मुळात अभियान काहीतरी वेगळंच होतं जेठालाल. इच्छा तर लेख लिहायची होती, पण ही आहे ना अंजली देवी, बोलली नाही बुक शेल्फ साफ करायचं करा. मग मजदुरी करतोय, मजबुरी. 1 मिनिट हा. जेठा भाऊ, तुम्हीच सांगा, पतीला पत्नीच्या प्रत्येक कामात मदत करायला हवी की नाही? बिलकुल बिलकुल करायलाच हवी. चालू ठेवा हे अभियान. मी आता करतो प्रस्थान. चला ओके अंजली वहिनी. चला जेठालाल. ओके. अरे ओ ओके ओके काय थांबे. अरे बापूजींची सर्दी कशी आहे हे विचारायचंय. हा मग विचार. कशी आहे त्यांची सर्दी? बरं आहे, म्हणजे ठीक आहे. ती दयाच्या हाताची मस्त आलं आणि काळी मिरीवाली तिखट तमतमाट चहा प्यायले तर आता जरा ठीक आहे. चहामध्ये काळी मिरी? हा मस्त पडस्यामध्ये चांगलं असतं. अच्छा. फोडणीमध्ये आणखी काय काय टाकतात? नाही तडक्यामध्ये नाही, ती तर गॅसवरच बनवते. अरे हा तडका नाही, फोडणी फोडणी. फोडणी म्हणजे ते नाही का, ती काळी कढई घेतात, मग ते तूप घालतात, मग जिरा, मग रवा, मोहरी, मग असा फिस करून आवाज येतो. अच्छा वघार. हा, वघारात चहासाठी काय काय टाकतात? चहामध्ये वघार थोडीच असतो. तू बोललास चहामध्ये काळी मिरी टाकतात तर मला वाटलं दिली असेल चहाला फोडणी. सॉरी. आता बाथरूम कसं आहे? तो चहा नाही प्यायला. काय आहे की ते त्या नळाने त्याला इतकं पाणी पाजलं होतं की तो बिचारा पाणी पिऊन पिऊन थकला होता, आणखी काही पिऊ शकत नव्हता. अच्छा, लगेच बदला. जैसे को तैसा मिला, बडा मजा आया. कोणाला? मला शांती झाली. झाली ना? आता सांगतो बाथरूम कसा आहे. जसाच्या तसाच आहे भाऊ. त्या अब्दुलने येऊन तार घालून नळाचा पूर्ण पाईप साफ केला, पण त्या पाण्याचा वेग थोडासाच वाढला, पण काहीच फरक नाही पडला. काय असं काय करतोय? सकाळी सकाळी तुझ्यामुळे उगाचच वेळ वाया गेला. माझ्यामुळे? नाहीतर काय, तो वॉल खोलण्याआधी मला फोन केला असतास तर हे सगळं झंझट झालंच नसतं ना. आतापर्यंत मी दुकानात पोहोचलो असतो. तुझ्यामुळे उगाचच उशीर झाला. पण तुला काय, तुझं तर नेहमी निवांतच असतं. कुठे यायचं जायचं तर नसतंच, कामधंदा काही नसतो. आम्ही कामधंदेवाले आहोत भाऊ, आम्हाला दुकानात उशिरा जाणं परवडत नाही. जेठालाल. ठीक आहे, आता सॉरी बोलायची काही गरज नाही. अरे सॉरी कोण बोलतोय? मी हे बोलतोय जेठालाल, मला पण काम असतात, मी काही रिकामा नसतो बसलेला. हा तर भाऊ काम कर ना भाऊ. इथे उभा उभा बाता काय मारतोयस माझ्याशी? हं? जेठालाल. बस भाऊ बस, आणखी मी बाता नाही मारू शकत तुझ्याशी. तू एकटा एकटा उभा राहून इकडे गप्पा मार. मी चाललो बाबा. अरे तुला काय माहित आजचा दिवस माझ्यासाठी किती भारी आहे. अडचणींवर अडचणी येत आहेत. प्रॉब्लेम कोणाचाही असो, शिकार माझीच होते. आणि किती वेळा आज जिने चढतोय उतरतोय, बाप रे बाप. आधी पोपटच्या घरी, मग माझ्या घरी, मग गच्चीवर, परत माझ्या घरी, मग कंपाऊंड मध्ये, आता परत माझ्या घरी.
थकलोय बाबा, थकलोय. आता मला शांतपणे बसायचं. आता कोणतीही अडचण येणार नाही. अरे खरोखरच काय एकटा एकटा गप्पा मारतोयस? अरे जा ना बाबा, दुकानात जायला उशीर होते ना तुला. जा ना. अरे कोणीतरी वेडा समजेल, वेडा. दरवाजा कसा बंद झाला? अगं माधवी, दरवाजा उघड. माधवी, ए माधवी. आले आले, जरा थांबा ना. हा, अरे बापरे, अगं उघड. अहो दरवाजा उघडत नाही हा. असं वाटतंय हा दरवाजा पुन्हा जाम झालाय. अगं मग थोडा खेच ना. खेचते हो, उघडत नाहीये. तुम्ही दरवाजा जाताना बंद का केलात? अगं तो चुकून बंद झाला असेल माधवी. तू जरा जोरात खेच तरी. किती खेचू अजून? कधीपासून सांगतीये? कळलं कळलं. एक काम कर, जरा तिथून बाजूला हो. का? मी आता धक्का मारतोय, तुला चुकून लागायला नको. आता बाजूला हो जरा. हा हा हा. बाजूला झालीस? हो झाले बाजूला. मारा धक्का. हा हा. गणपती बाप्पा मोरया. मोरया. हा. लावा जोर. अगं बहुतेक हा खूपच जाम झालाय माधवी. उघडतच नाहीये. जोरात जोरात जरा. अगं मारतोय पण उघडतच नाहीये. कमाल आहे, एवढा काय जाम झालाय हा दरवाजा. किती जाम झालाय. आजचा दिवसच भारी आहे. एका मागोमाग एक अडचणी येतच जात आहेत. किती वेळा सांगितलं सुताराला बोलवा, सुताराला बोलवा, पण ऐकतच नाही तुम्ही. बोलवतोय बोलवतोय, सोडीला बोलवतोय. अहो सोडी भाऊ मेकॅनिक आहेत, सुतार थोडीच आहेत. अरे हुशार, आता धक्का मारायला बोलवतो त्याला. मला माहिती आहे तो मेकॅनिक आहे. थांब जरा. अरे सोडी, ओ सोडी. ओ काय झालं भिडू? अरे बघ ना बाबा, हा दरवाजा उघडतच नाहीये. ओ माधवी वहिनी घरी नाहीये? नाही, ती घरातच आहे. ओय माधवी वहिनीना आवाज दे, त्या दरवाजा उघडतील ना. ओ हो समजलं. ओय तुम्हा दोघांचं भांडण झालंय म्हणून तुम्ही दोघं आपापसात बोलत नाही आहात. ओ भिडू, ओय पूर्ण जग पडलंय भांडण करायला. ओ बाहेर पडून ऑटोवाल्याला बोल कुठे जवळच जायचंय. तो नकार देईल, त्याच्याशी भांडण कर. नाहीतर तुझा सखाराम आहे त्याच्यावर बसून बाहेर निघ. ओय कोणी इकडून येईल, कोणी तिकडून येईल, त्यांच्याशी भांडण कर. ओय बायको बरोबर कोणी भांडण करतं का? ओय बायकोवर नेहमी प्रेम करायचं असतं, जसं मी माझ्या रोशनवर करतो. आय लव्ह यू डार्लिंग. चल चल माधवी वहिनीना सॉरी बोल. सोडी भाऊ, काही भांडण झालेलं नाहीये. हा दरवाजा जाम झालाय. हो असं आहे का? अरे तू बोलायला पाहिजे होतस ना यार. सामान्यतः माणसाला बोलण्यासाठी संधी दिली जाते, जी मला नाही मिळाली म्हणून मी नाही बोलू शकलो. सॉरी भिडू. ओय तू दरवाजा बंदच का केला होतास? अरे तो चुकून झाला. आता जाम होतो तो नेहमी, पण इतका जाम होत नाही. आज जरा जास्तच जाम झाला. धक्का मारत होतो तर उघडत नव्हता, म्हणून तुला बोलवलंय. ओ यार, या पावसाच्या ऋतूमध्ये ना नेहमीच दरवाजे जाम होतात. ओय तू काळजी करू नकोस. तुझा दोस्त रोशन सिंग, अजित सिंग सोडी आलाय बघ. आताच्या आता दरवाजा कसा खोलतो ते. तू इकडे ये, मी तिकडे जातो. ओ माधवी वहिनी, तुम्ही जरा परे व्हा तिथून. हा परे म्हणजे ना. कळलं मला, केव्हापासून परेच आहे मी. ओय भिडू, ओय माधवी वहिनी शिक्षकाची पत्नी आहे. ओय त्यांना सगळं माहिती आहे. उगाच समजवतोस तू. तू बाजूला उचल. हा अरे ओय खूपच हट्टी आहे हा दरवाजा. ओय भिडू, काय भरवतोस याला? काही हरकत नाही, मी पण याच्यापेक्षा जास्त हट्टी आहे. आता दाखवतो मी काय करतो ते. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. उघडला उघडला दरवाजा उघडला. यस, थँक्यू रबजी. सोडी, दरवाजा उघडायचा होता, तोडायचा नव्हता रे बाबा. तू तर तोडून टाकला दरवाजा. सॉरी सॉरी भिडू. ओहो, आता समजलं. काय? ते बघ, बिजा घरं तर पूर्ण गंजून गेलीयेत म्हणून दरवाजा तुटला, उघडला नाही. ओ तरी काम तर वाढलं ना सोडी. ओय तू काळजी करू नकोस भिडू, मी आता सुताराला बोलवतो.
ओय, तुझा दरवाजा तो एकदम ठीक करून दे. नाही नाही गरज नाहीये सोडी, मी ठीक करून टाकीन. सोडी भाऊ पाठवा पाठवा. नाही नाही मी बोललो ना माधवी, मी ठीक करून टाकीन याला. गरज नाहीये सुताराला बोलवण्याची. ओ बिडू, तू पण कमालच करतोयस. मी सुताराला बोलवतो, तो पटकन येईल यार. अरे नाही नाही मी आहे ना, मी करून टाकेन. नक्की? पक्का चल पक्का. ठीक आहे, मी हा दरवाजा उचलून ठेवतो. अरे नाही नाही मी ठेवून देईन. 100%. 100%. चल ठीक आहे, मी गॅरेजला जातोय. काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन जरूर हो करा. अगदी नक्की. चल काळजी घ्या बिडू. ओके. सॉरी माधवी वहिनी. नाही नाही काही हरकत नाही. सॉरी बिडू. हा येतो. थँक्यू. मोस्ट वेलकम. सोडीने तर काम वाढवून ठेवलं. आता तुम्ही सुताराला बोलवताय की मी ज्योतिषाला बोलवू? ज्योतिषाला कशाला? हा म्हणजे पाहावं लागेल ना मुहूर्त कधीचा आहे सुताराला बोलवण्याचा. कळलं म्हणजे कळलं कळलं. कोंबडे मारण्याची एक संधी सोडत नाही त्या बायका. हा हॅलो मुकेश भाऊ. हा मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी बोलतोय. हा खरं तर तुमच्याकडे थोडंसं काम होतं. माझ्या घराचा दरवाजा आहे ना, तो खरं तर थोडासा जाम झाला होता, म्हणून मी उघडण्याचा प्रयत्न करत होतो तर तो तुटला. हा म्हणजे ती पूर्ण बिजागरपणे निघालेत, तर जरा ती ठीक करायची होती. तुम्ही येऊ शकता का आता? हा नाही मग तर खूप उशीर होईल. अच्छा 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 ठीक आहे पण लवकर येण्याचा प्रयत्न करा प्लीज प्लीज. थँक्यू. हा हा ते मुकेश भाऊ बोलतायत की संध्याकाळी 6 वाजायच्या आधी नाही येऊ शकणार. अरे देवा, आता आज हा दरवाजा निघालाय, वरून फ्लोरिंगचे हाल पण बेहाल झालेत. वरची फ्लोरिंग? फ्लोरिंग फ्लोरिंग ओ अच्छा, वेगळं म्हणजे वरून फ्लोरिंग. आणि जागोजागी प्लास्टर पण निघाले. हे सगळं सुद्धा दुरुस्त करावं नाही लागेल. नाही ते सगळं नंतर रिपेअर करून घेऊया माधवी. सगळ्यात आधी प्रायोरिटी आपला दरवाजा आहे. हा आधी त्याला ठीक करूया. खरोखरच आजचा दिवस ना खूपच भारी. उचल या बाजूला हा हा चल हा. येऊ दे. काय झालं? झुरळ आहे तिथे. कमाल आहे. झुरळाला घाबरलात तुम्ही, त्याच्यामुळे दरवाजा सोडला तुम्ही. तुटला असता, पाल लागलं असतं मग. झुरळाला कोणी घाबरतं का? अरे घाबरतंय कोण माधवी? झुरळाला कोणी घाबरतं का? ते बघितल्यानंतर नाही का असं ते असं होतं त्याला बघितल्यावर. काही पण. या आता उचला. हा 1 मिनिट. नाहीये तो, गेला कामावर. या. एक सेकंड. राहिला. आई ग. अरे देवा. आजचा दिवस खरंच भारी होता माधवी. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. आणि त्यासोबत मस्तपैकी गरमागरम कोथिंबीर वडी पण आत्ताच बनवलीये. आणते हा. घेऊन ये. आई ग ये. काय नवीन नाटक आहे दरवाजाचा आता. हे घ्या मस्तपैकी गरम गरम कोथिंबीर वडी आणि चहा. हे डब्यात काय आहे? दया वहिनींचा डबा आहे. मी त्यांना परत देऊन येते. त्यांनी तो शिरा नाही का पाठवला होता केशरवाला. हा अगं बाई, आता जाऊ कशी? अरे हो, उघडावा लागेल ना. आई, अरे देवा. बघ जागा आहे पुरेशी. हो. हा गेलीस ना? ओ एक मिनिट. चावी. माधवी अगं इथे दरवाजाच नाहीये तर तू चावी घेऊन काय करणार आहेस? हा सॉरी. हा. 1 मिनिट, काय करताय तुम्ही? काय? तुम्ही लावू नका दरवाजा, पुन्हा जाम झाला तर उगाच हो. उघडायला त्रास. असं ठेव. हा असा बाजूला ठेवा. हा तिकडून जरा हात लाव. हा. 1 मिनिट. हा झालं. हा. सावकाशानं तर हो. पडायचा. जा तू जा. हा. आई ग आई. वडी. अगं आई, काम करायला काय थकायचं? त्यामुळे तर मी तुझ्यासारखी आहे, जोरदार. आणि ऐक आई, घरची कामं करण्याने तर स्फूर्ती येते आणि आनंद मिळतो तो वेगळाच.
दया वहिनी. अरे भिडेताई या भिडेताई आल्यात हा मी नंतर फोन करते बाय. या हा घ्या तुमचा डबा. हो आता डब्बा तरी कमी आणलाच नसेल. सुगंध तर कोथिंबीरवडीचा आहे. सही जवाब. आणि याच सोबत तुम्हाला मिळत आहेत पूर्ण 1 करोड रुपये. मस्त. तर तुम्ही जरा बसा तरी. अरे नाही नाही दया वहिनी, मला आवडलं असतं पण घरात खूप कामं पडली आहेत आणि वरून दरवाजा पण निघाला. कसा काय झालं, पावसामुळे दरवाजा जाम झालाय ना आणि जुना पण झालाय, तर निघायचा होता तो निघाला. अच्छा तिचं मी तुम्हाला सांगू तसंच आमच्या घरी सुद्धा ना अडचणीवर अडचणी येतातच आहेत. बोला. का ते बाथरूमच्या नळाला बारीक पाणी येत होतं, तो प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह नाही झाला का? नाही झाला. आणि वरून हे बघा त्या सोफ्याचे पाय आहेत ना ते पण तुटले. बघा ना. अरे देवा, काय ग बाई. पण तुमचा तर दरवाजा सुटलाय ना, लवकरच नीट करून घ्या. हो, ह्यांनी कार्पेंटरला बोलवलंय. तुमचा तर दरवाजा तुटलाय ना, तर मग तुम्ही कारला पेंट करणाऱ्याला काय बोलवलंय? दया वहिनी, कार्पेंटर म्हणजे सुतार. सुतारालाच फोन केलाय ह्यांनी असं. सॉरी. हा बरोबर बरोबर. चला मी निघू. ओके थँक्यू. चला अच्छा. थँक्यू. आपण भेटूया Thank you, संध्याकाळी. वहिनी. नक्की. बाय. बाय बाय. चला आता आईला फोन करते. नाही आई बरोबर तर आत्ताच बोलणं झालं. पहिली घरची सगळी कामं करते मग आई बरोबर गप्पा मारते. भिडे बेनने मस्त कोथिंबीर वडी बनवली आज. ताई हं? इकडं ते मिस्टर भिडे कुठं राहतात? तुम्ही? ते मी काळू कारपेंटर दरवाजा ठीक करायला आलो होतो. मुकेश भाऊने पाठवले. अरे वा वा वा, या माझ्यासोबत या. अरे नाही राहू देत ना, आम्ही स्वतःच तिकडे जाऊ. तुम्ही फक्त आम्हाला त्यांचं घर सांगा. नाही नाही, माझ्याच घरी जायचंय. मी मिसेस अच्छा हो, चला चला. चला चला. कमाल आहे. हा कार्पेंटर पण संध्याकाळी 6 वाजल्यानंतर येणार आहे. तोपर्यंत हा दरवाजा असा उघडाही ठेवू शकत नाही आणि नाही वॉचमॅन सारखा उभा राहू शकत पहारा देण्यासाठी. काय करू? प्रयत्न करतो ना दार लावण्याचा. झालं तर झालं. एक सुतार अगोदरच बोलून ठेवलाय, मग मला का बोलवलं? ओ भिडभाऊ. अरे बाबा जरा आरामात. 1 मिनिट. ओ भिडभाऊ. कमाल आहे. हा कोण आहे? अरे सुतार आहे ना भाऊ. हो ताई तुम्ही तर कमालच करता ना. पहिलाच सुतार एक बोलावलाय, मग मला का बोलवलं? सुतार. हो ताई भिडे भाऊना जरा बोलवा ना तुम्ही. ये आत्माराम भिडेंचं घर. याच आहे. तू कोण? मी कार्पेंटर बबलू. दरवाजा दुरुस्त करायला आलोय. कमाल करतात ताई तुमचे पती. एक दरवाजा ठीक करण्यासाठी 3 सुतारांना बोलवतात. तुम्ही जरा त्यांना बोलवा ना. अरे काय बोलवा ना, कधीपासून बडबडतच चाललंय. बोलण्याची संधीच येत नाहीये मला. अरे मीच आहे आत्माराम भिडे यांचा पती आणि मी सुतार नाहीये. सॉरी तुम्ही पण कमालच करता भिडे भाऊ. स्वतः सुतार बोलवतात आणि स्वतःच दरवाजा दुरुस्त करता. तुम्ही बाजूला व्हा, आम्ही करतो. 1 मिनिट. दरवाजा तर मी दुरुस्त करण्यासाठी आलोय. नाही भाऊ दरवाजा तर मीच दुरुस्त करणार. नाही, मी दुरुस्त अरे मी करणार. बोललो ना मी करणार. अरे नाही मी करणार. अरे आम्हाला बोलवलंय. अरे मी बोललो ना मी अरे असं करणार. कसं? एकदा अरे सांगितलं ना मी करणार. अरे नाही, मी आलो. दरवाजा दुरुस्त मीच करणार. तेच ते काय, शिक्षक आहे मी. अच्छा भाऊ मला हे सांगा की तुम्हा दोघांना कोणी पाठवलं? आम्हाला मुकेश भाऊनी पाठवले. मुकेश भाऊंनी? पण ते तर म्हणाले होते की तुम्ही 6 वाजल्यानंतर येणार आहात. हा ते काय आहे की आमचं काम एक लवकर संपलं ना, तर ते आम्हाला म्हणाले की जाऊन दरवाजा दुरुस्त करून ये, तर आम्ही इकडे आलो. अरे तर आधी कळवायला हवं होती की नाही मला. हा ती एक चूक झाली म्हणा. आणि तुम्हाला? सोडी भाऊंनी बोलले की भिडे भाऊंचा दरवाजा माझ्याकडून तुटलाय, तू लवकर जाऊन दुरुस्त कर. अरे हा सोडी पण कोणाला की नाही त्याने पण कळवलं नाही मला. असू दे ना, आता आधी हा विचार करा की या दोघांपैकी काम कोण करणार. दरवाजा तर मीच दुरुस्त करणार. हा? नाही दरवाजा मी दुरुस्त करणार. सोडी भाऊंनी मला सांगितलंय की दरवाजा दुरुस्त करून मला फोटो काढून पाठवा. आम्ही खूप दुरून आलेलो आहोत. दरवाजा तर मीच दुरुस्त करणार. एक मिनिट तुम्ही दोघेही करू नका, मी दुरुस्त करेन ना. नाही तुम्ही दोघंही रिपेअर करा. अरे दोघं कशाला, किती पैसे असू द्या. दे, पण तुम्ही रिपेअर करणार नाही बस.
अहो ताई यांची इतकी इच्छा आहे तर करू दे ना यांना दरवाजा दुरुस्त. चला तिघं मिळून करूया. चला नाही नाही, तुम्ही दोघाच रिपेअर करणार. तुम्ही बसा इथे. या या बसा. त्यांना त्यांचं अगं, काम बस. करू दे. तुम्ही मध्ये मध्ये टोकू नका. हा 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 भिडे भाऊ हा. ही चौकट तर गेलीये कामातून. याची एक्सपायरी डेट पण निघून गेलीये. हा दरवाजा पण खराब झालाय. दरवाजा पण बदलून घ्या ना. अरे काय बदलून टाका, सगळं चांगलंच आहे बाबा. 1 वर्ष चालेल आणखी. तुम्ही दुरुस्त करा. चला. नाही चालणार, पैज लावा. अरे काय पैस लावा, मला काय पैस बीस लावायची नाहीये. तुम्ही दुरुस्त करा ना बाबा. ठीक आहे साहेब. जरा तपासून घेऊया हो, आपण. बघ. अरे तो दरवाजा जाम होतो कधी कधी, त्याला रंदा मारावा लागेल कारण पावसात जाम होतो तो दरवाजा. हा. हा हा ठीक ठीक आहे. आहे. जरा अलाइनमेंट बघ. भिडे भाऊ एकदम मस्त. हा चला ठीक आहे थँक्यू 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 व्हेरी मच. वा 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 वा. हा अरे हा हा. हा हे घ्या, हे घ्या सरबत घ्या. सरबत घ्या. हा. अहो तुम्ही जरा आरामात प्या. लागला का दरवाजा? लागला? हा लावला ना दरवाजा. आता जाम पण नाही होणार आणि कमीत कमी 1 महिन्यापर्यंत काहीच नाही होणार. वा वाह, वा छान. थँक्यू. भिडे भाऊ जरा 1 मिनिट प्लीज. हे? जरा एक सेल्फी. हो इकडे येऊ? हो, थोडं इथे अच्छा एक सेल्फी. हा. थोडं बाजूला. दरवाजा पण दिसू द्या. स्माइल. हा, ते सोडीला दाखवायला ना. हो, हो. हा वाटलंच. थँक्यू व्हेरी मच. अच्छा किती पैसे झाले? नाही नाही भिडे भाऊ, मी तुमच्याकडून पैसे नाही घेऊ शकत. जर मी तुमच्याकडून पैसे घेतले तर सोडी भाऊ मला मारतील. अरे असं थोडीच असतं. नाही नाही, मी नाही घेऊ शकत. चला मी निघतो. हो चला आणि ओके, जर ओके. तुमच्याकडून पैसे नाही घेतले तर मुकेश भाऊ मला मारतील. हा, 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 हा. देतच होतो. किती झाले? 300 रुपये. 300 रुपये? हो बरोबर आहे, द्या ना. अगं तू 300. असू दे. हा, हे घ्या. थँक्यू सुतार दादा. यापुढे कोणतेही काम असेल ना तर मुकेश भाऊना सांगा की कॅल्लूलाच पाठवा हो म्हणून. हो तुम्हालाच सांगणार. आणखी काय? आजच्या भारी दिवसाचं एक भारी नुकसान. 300 रुपये. तुमच्या भारी दिवसामुळे दरवाजा हलका झाला, त्याचं काय काय? ते? म्हणजे ठीक झालं त्याचं काय? भाजी घ्या, भाजी आली वाटतं सुनीता. चला. चमचे भावचे रोशन वहिनी चांगले आणि स्वस्त आहेत. अरे जया, काय झालं? भिडे बेन, रोशन वहिनी, कोमल वहिनी, बबिताची, अंजली वहिनी, चला या सगळ्या. कुठे? का? अरे कोमल वहिनींच्या घराजवळ. माझ्या घराजवळ कशाला? चला तुम्ही आपलं हे सगळं पाकिट पिशवी इथे ठेवून द्या. ठेवा ना. काय सांगा तर आधी. किती प्रश्न विचारताय. चला ना ठेवा. हो, हो, ठेवा, ठेवा. काय झालं का असं? इथेच तर जायचं. चला. सुनीता थांबा. काय झालं? दयावहिनी सांगा ना. दयावहिनी 1 मिनिट. सांगा तर खरं, तुम्ही काय करताय? तेच ना. सांगते. नक्कीच दयावहिनीच्या मनात काहीतरी खट्टाळपणा चाललाय. ए सुनीता, ऐक ना, हा जो तुझा गाडा आहे ना तो तिथपर्यंत घेऊन जा. का वहिनी, आज भाजी नाही घ्यायची? सगळ्या ताज्या आहेत. ओय हा हा, भाजी चांगली आहे, आम्ही लोक घेऊ, पण तू जरा हा गाडा आहे ना तिथपर्यंत घेऊन जा ना. काय चाललंय? मागे जा. अरे, मी काय चाललंय? सांगते. दयावहिनी सांगा तरी. सांगते, काय मागे करताय? सुनीता. दयावहिनी सांगा ना प्लीज. हो तेच ना. काय चाललंय तुमच्या मनात? ऐका आपण सगळ्या इथपासून थेट तिथपर्यंत म्हणजे त्या भाजीच्या गाड्यापर्यंत शर्यत लावूया आणि जो कोणी गाड्याजवळ पहिली पोहोचेल ती शर्यत जिंकेल. अय्या, मस्त गंमत आहे. करूया. वाव, इंटरेस्टिंग. मी रेडी आहे. चला. क्षमा करा दयावहिनी, मी तर नक्कीच हरणार. मला या शर्यतीत भाग नाही घ्यायचा. कोमल वहिनी, जीवनात हिंमत हारणं ही सगळ्यात मोठी हार असते. हो कोमल वहिनी, प्लीज तुम्ही प्रयत्न तर करा.
कोमल वहिनी आणि प्रयत्न करणारे जिंकतात सुद्धा. कोमल वहिनी, विचार बदला, दुनिया अशी बदलेल. एक्झॅक्टली. एक गोष्ट सांगू कोमल वहिनी, जर धैर्य दमदार असेल तर हिमालय चढणं पण छोटं वाटतं, आणि जर धैर्य कमजोर असेल ना तर एक छोट्याशा झाडावर चढणं पण अशक्य वाटतं. बरोबर आहे. यासाठीच नेहमी आपलं धैर्य दमदार ठेवा. कोमल वहिनी, धैर्य दमदार ठेवा, दमदार ठेवा. कोमल वहिनी, बी पॉझिटिव्ह. निश्चय पक्का, धैर्य दमदार आहे. मी या शर्यतीत भाग घेणार. ना या शर्यतीत, ना धैर्यात, ना माझ्या प्रयत्नात मी मागे हटणार. वाव, दॅट्स ग्रेट. दया वहिनी, एक मिनिट. हे बघा, शर्यत असते तर बक्षीस पण असतं, बरोबर? मग ही शर्यत जिंकणाऱ्याला काय बक्षीस मिळणार विचार केलाय? बोला. हा, हे बघा, जो कोणी ही शर्यत जिंकेल त्याला गोकुळधाम महिला मंडळातर्फे आजच्या दिवसाची भाजी फ्री मिळणार. अरे वा, काय आयडिया दया वहिनी. ऐका ऐका, स्पर्धेचा एक नियम आहे, जे सगळ्यात आधी तिथे पोहोचून टोमॅटो उचलेल तिलाच विजेता घोषित केलं जाईल. आणखी कोणतीही भाजी नाही, फक्त टमाटर टमाटर टमाटर. टोमॅटो. येस दया वहिनी, सगळे तयार. ज्याप्रमाणे अर्जुनाची नजर माशाच्या डोळ्यावर होती, त्याचप्रमाणे माझी नजर त्या टोमॅटोवरच आहे. वाह, कोमल क्या बात है. चला तर रेस सुरू करूया. तयार? रेडी, होय, स्टेडी, गो. बापूजी, पहिली आले. मी जिंकले. मी जिंकले. अरे, तुम्ही सगळ्या थांबलात का? अच्छा, मला जिंकवण्यासाठीच थांबलात ना सगळ्या? नमस्कार काकाजी. हो, बापूजी, मी भाजी घेऊन येते. हा, अरे काय, हे पण काही जिंकणं आहे? तुम्ही सगळ्यात तर काकाजी आले म्हणून थांबलात, तेव्हा मी एकटीच धावत होते, मग मी जिंकणारच ना. नाही कोमल वहिनी, तरी पण तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात म्हणून जिंकलात. हे बघा कोमल वहिनी, यश तर यशच असतं, आणि तुम्हाला फक्त असं म्हशाचा डोळा, म्हणजे तुम्हाला फक्त टोमॅटो दिसला म्हणून तुम्ही जिंकलात. सुनीता, कोमल वहिनींची आजची भाजी आमच्या गोकुळधाम महिला मंडळात. आता पण काही नाही, नियम म्हणजे नियम बस. येस, हो कोमल वहिनी, आता तुम्ही जिंकला तर तुम्हाला बक्षीस मिळणारच. राईट. आभारी आहे महिला मंडळ. चला चला, आता भाजी घेऊया. ज्या आपण भाज्या घ्यायच्यात लवकरात लवकर घ्या. काय आहे ना, मला माझ्या भावाच्या घरी जायचंय. अरे हो सुनीता, तुझ्या भावाचा तर साखरपुडा होणार आहे ना? नाही ना,
त्या मुलीच्या मागण्यांपुढे साखरपुडा थांबला. आता जोपर्यंत पैसा नाही येणार साखरपुडा नाही होणार. मुलीची मागणी? तुम्हा लोकांमध्ये मुलगी हुंडा घेते? नाही नाही वहिनी, आमच्या समाजात तर हुंडा देणं घेणं दोन्ही सुद्धा पाप आहे. खूप छान. मग पैशांची काय समस्या आहे? त्या मुलीने अट ठेवलीये की जोपर्यंत घरात शौचालय नाही बांधत साखरपुडा नाही होणार. सुनीता, मुलीची ही मागणी तर अगदी योग्य आहे. मी याच्याशी पूर्णपणे सहमत आहे. घरात शौचालय तर असायलाच पाहिजे सुनीता. आणि उघड्यावर शौच करणे म्हटल्यावर स्त्रियांची किती अडचण होते. आणि बिचाऱ्या स्त्रियांना तर किती संकोच आणि किती लाज वाटत असेल ना. आणि घाण आणि रोगराई पण तर पसरते. एक्झॅक्टली. म्हणूनच सुनीता, मुलीची मागणी अगदी योग्य आहे. हो सुनीता, प्रत्येक घरात शौचालय असायलाच हवं. येस, हे तर मला सुद्धा कळतं वहिनी. पण त्याचं काय आहे ना, शौचालय बांधायचं म्हणजे 30,000चा खर्च. आज 3,000 जमा करायला जातीये. छान. आतापर्यंत मोठ्या मुश्किलीने 21,000 जमा झालेत. ओहो. म्हणजे 9,000 कमी पडतात तर. वय ना, आता 9,000 जमा झाले तरच साखरपुडा होईल. सुनीता, तू अजिबात चिंता नको करूस. या 9,000ची व्यवस्था गोकुळधामच्या महिला मंडळ करून देईल. काय बरोबर आहे ना? बरोबर आहे. वहिनी, नेकी आणि पुछपुछ आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत हो ना. सुनीता, तू चिंता नको करूस. बाकीचे पैसे आम्ही सगळे मिळून तुला देऊ. थँक्यू. अरे थँक्यू शो. ह्याच्या समाजसेवेचं काम आहे. आम्हाला पण बरं वाटतं. आणि माझे हे नेहमी म्हणतात की समाजसेवा हा आपल्या आयुष्याचा भाग आहे. बरोबर. एकदम बरोबर माधवी वहिनी. एक मिनिट हा. सुनीता, हे घे तुझे 9,000 रुपये. अरे बबिताजी, तुम्ही पैसे काय देताय? दया वहिनी, काही हरकत नाही. आपण सगळे नंतर हिशोब करूया ना. भले भले. थँक्यू. तुम्ही गोकुळधाम वाले तर सगळ्या बाबतीत नंबर 1 आहात. थँक्यू. अरे सुनीता, तर थँक्यू सोड. आम्हाला लवकर भाजी घेऊ दे. आणि सुनीता, लवकर स्वयंपाक घ्या. चला. पण काही म्हणा दया वहिनी, आज रेस मध्ये खूप मजा आली. बाथरूमच्या लिकेज मुळे ना मी इतकी त्रासलेले ना, या शर्यतीने एकदम मन प्रफुल्लित झालं. तर मग बबिताजी, मला स्वतःला आज थँक्यू म्हणायला लागेल. पण का? कारण की आज सकाळपासून मी इतकी वैतागली होते ना, विचारू नका. आमच्या घराच्या बाथरूम मध्ये इतकं बारीक पाणी येते ना, आणि त्यामुळे किती हंगामा झाला तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. त्यासाठीच तर जेठा भाऊंनी गच्ची बजावून सगळ्यांचे बॉल बंद करून टाकले होते. आणि तितकंच नाही, दुसऱ्या प्रॉब्लेमच्या बाबतीत तर तुम्हाला माहितच नसेल. दुसरा काय प्रॉब्लेम झाला दया वहिनी? अरे, आमच्या घरच्या सोफ्याचे पायच तुटून गेले. बोला. पहिली पाण्याची समस्या आणि आता सोफ्याची समस्या. अरे, इतकंच नाही, आणखी पण प्रॉब्लेम आहे. आणखी? हो, आमचा तो जेवणाचा डायनिंग टेबल आहे ना, तो इतका कमजोर झालाय ना, त्याला थोडासा हात लावला ना तरी पण तो असा गरबा करायला लागतो. अरे बापरे. तसं दया वहिनी, ही समस्या तर काहीच नाहीये. काय? हा प्रॉब्लेम काहीच नाहीये? माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की आमच्या समस्यांच्या पुढे या समस्या काहीच नाहीये. आता कोमल वहिनी, तुमच्या घरात काय प्रॉब्लेम झाला? त्या आमच्या घरातील विजेच्या तारा आहेत ना, त्यांनी आमच्याकडून गरबा, कथ्थक, भांगडा सगळं करवलं. या, असं कसं झालं? म्हणजे? अरे, ती विजेची वायरिंग जुनी झालीये ना, तर मिक्सर, वॉशिंग मशीन काहीही चालू केलं तर शॉक लागतो. अरे काय बोलताय तुम्ही? कोमल वहिनी, that's very dangerous. मला माहितीये, म्हणून तर इलेक्ट्रिशियनला बोलावून सगळं ठीक करून घेतलं. माय गॉड कोमल वहिनी, तुम्ही तर विजेच्या झटक्यापासून वाचलात. पण माझी समस्या काय सांगू? तारकच्या सगळ्या पुस्तकांमध्ये, फळ्यांवर, कपाटामध्ये सगळीकडे वाळवी लागली आहे. टर्माइट. आता यापासून कशी वाचू मी, सांगा? अंजली वहिनी, मग तर तुम्हाला घराचं पटापट सगळं काम करून घ्यावं लागेल. दिरंगाई करू नका. नाहीतर फटाफट वाळवी अख्ख्या घरात पसरेल. लवकर काम करायची गरज तर आमच्या घरात आहे. का भिडेबेन, तुमच्या घराचं ते काम नाही झालं? हा माधवी वहिनी, काय समस्या आहे तुमच्याकडे? एक तर आमची फ्लोरिंग उखडली आहे आणि दुसरा दरवाजा इतका जुना झालाय की पुन्हा निघतोय. सॉरी माधवी वहिनी, मला रोशनने सांगितलं की त्याच्यामुळे तुमचा दरवाजा तुटला. अरे नाही, रोशन वहिनी, सोडी भाऊंची यात काही चूक नाहीये. उलट ते तर आमची मदत करत होते. खरं तर आमचा दरवाजा इतका जुना झालाय ना, आज नाहीतर उद्या निघणारच होता, तो निघाला.
कसा बसा सुताराकडून दुरुस्त करून घेतला. सुतार तर म्हणत होता फ्रेम आणि दरवाजा इतका जुना झालाय की लवकरात लवकर बदलून घ्या. हो, मग ते दरवाजा बदलावाच लागेल. सगळ्यांच्या घरात एकापेक्षा एक प्रॉब्लेम आहेत. हा, पण माझ्या घराच्या समस्याबद्दलचं विचारूच नका. ठीक आहे, नाही विचारत. अरे दया वहिनी, नाही पण मला सांगायचंय ना. बोला बोला. आमच्या घराचा सगळा रंग निघालाय आणि आम्ही लोक नाश्ता करायला बसलो होतो ना, ते वरून प्लास्टर पडलं आमच्या नाश्त्याच्या प्लेट मध्ये. अरे देवा. तर नाही ना, नाही, सगळे ठीक आहे. देवाला धन्यवाद की नाश्त्याच्या प्लेट मध्ये पडलं, कोणाच्या डोक्यात नाही पडलं. आपलं गोकुळधाम ना अगदी प्रॉब्लेम धाम बनून गेलंय. तसा एक योगायोग पाहिला. आपण सगळे गोकुळधामवासी एकमेकांच्या सुखदुःखाचे सोबती आहोत. तर सगळ्यांच्या घरात प्रॉब्लेम पण एकत्रच आले. अरे हा, खरं. बरोबर. मला असं वाटतंय की हेच आहे आपलं खरं प्रेम. वा, वा, वा. दया वहिनी. मग चला सगळ्यांच्या समस्यांचं एकत्रच निरसन करून टाकूया. आपण सगळे आपल्या पतिदेवांना सांगूया की घरात लवकरात लवकर काम करूया. बरोबर, दया वहिनी. बरोबर. चला, जाऊया. आज मी खाल्लं पोट भरून रे स्वादिष्ट जेवण माझ, मजा आज आली खूप मला. हा ना दया, माझी किचन क्वीन. दया, आज तर जेवायला मज्जा आली. हा म्हणजे रोजच्या सारखं आज पण मजा आली. मग मजा आली ना तर. एक मिनिट, काय झालं? काय? अरे, रोज चिमणीसारखी चिवचिवणारी माझी दया आज तणावाखाली वाटते. हा, तणाव आहे? कसला तणाव आहे? बस बस बस, काय काय ताण कसला आहे? या तुटलेल्या सोफ्याचा आणि बिघडलेल्या पाण्याच्या पाईपचा. ओ, अच्छा अच्छा. अरे काय अच्छा टपूचे पप्पा, हे सगळं कधी ठीक करवणार? करूया दया, करूया. अरे करवणार, पण कधी कधी करवणार टपूचे पप्पा? तुम्हाला माहितीये सोसायटी मध्ये सगळ्यांच्याच घरात काही ना काही प्रॉब्लेम आहेत. मेहता साहेबांच्या घरी वाळवीची, पिढे भाऊंच्या घरी दरवाजाची, हत्ती भाऊंच्या घरी विजेची आणि सोडी भाऊंच्या घरी प्लास्टर. एक मिनिट, मग काय सगळ्यांच्या घराची दुरुस्ती मी करायची आहे? नाही नाही, म्हणजे असं आहे की सोसायटी मध्ये सगळ्यांच्या घरी काही ना काही प्रॉब्लेम आहेत. तर सगळ्यांनी मिळून एकत्र काम करवलं ना तर चांगलं होईल ना. बोलणं तर तुझं बरोबरच आहे. हो ना. ठीक आहे, मी एक काम करतो. हा. आता सोडा प्यायला जाईन ना तर सगळ्या पुरुष लोकांशी बोलून घेतो. हा. ना, 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 ना. अरे, मग कसलं काय? जा ना, जा लवकर सोडा पिण्यासाठी. अरे, जा, जा. अरे, जावा, जावा, अरे. जावा, 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 जावा. हाश, आता काम होईल.